ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी उत्सव सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झालं। यंदा या पालखी सोहळ्याचं 4थं वर्ष आहे। जवळपास 2.5 ते 3,000 वारकरी या वारीमध्ये सहभागी झाल्यानं संपूर्ण श्रीगोंदा शहर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालंय। यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या परंपरेमधील मानाची बैलजोडी पालखीच्या सोबत सहभागी झाली होती, त्यामुळे या सोहळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिकच वाढलं। पालखी प्रस्थानापूर्वी संत शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर मानाच्या बैलजोडीसह पालखीनं श्रीगोंदा शहराला प्रदक्षिणा घातली। पालखी मार्गावरती ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलंय। फुलांची उधळण, आकर्षक रांगोळ्या, टाळ मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या गजरानं संपूर्ण शहर भक्तिमय झालं होतं। महिला टाळ मृदुंगाच्या तालावरती अभंग गात होत्या, तर लहान मुलं देखील भजन कीर्तनामध्ये सहभागी होत भक्तीचा आनंद लुटत होती। विठ्ठल विठ्ठल तसेच संत शेख मोहम्मद महाराज की जय या जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। पालखी सोहळा सुखरूप आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडावा यासाठी पालखी सोहळ्याच्या समिती व्यापक पद्धतीनं नियोजन करत आहे। पंढरपूर पर्यंतच्या संपूर्ण प्रवासामध्ये वारकऱ्यांसाठी भोजन, निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। समितीच्या या नियोजनाचे वारकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे। तर श्रीगोंद्यामधनं प्रस्थान झालेला हा पालखी सोहळा विविध गावांमधनं मार्गक्रमण करत 24 जुलै रोजी पंढरपूर इथे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी दाखल होणार आहे, अशी माहिती पालखी आयोजकांनी दिली आहे। पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते तसेच घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, सचिन जगताप, श्रीगोंदा नगरपालिका नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले तसेच सर्व नगरसेवक यांच्यासह तहसीलदार सचिन डोंगरे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह विविध मान्यवर हजर होते। यावेळी मान्यवरांनी संत शेख मोहम्मद महाराजांच्या विचारांचा वारसा जपत समाजात बंधुभाव, शांतता आणि ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं आहे। तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा हा पालखी सोहळा श्रीगोंदा शहराच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा ठरतोय। वारकऱ्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग यामुळे यंदाची वारी विशेष अविस्मरणीय ठरली आहे। आज संत शेख मोहम्मद महाराजांची श्रीगोंदा नगरीतनं पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने एक भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता एक चांगली परंपरा जी सुरू झालेली आहे, ही परंपरा सातत्याने अशी सुरू राहावं आणि हा पालखी सोहळा म्हणजे संत तुकारामांचे समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराज। पण शेवटी इतिहासामध्ये पण काय आपण पाहिलेलं आहे, जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास हा लक्षात राहत नाही, त्या इतिहासाची जाणीव करून द्यावी लागते। त्या अनुषंगाने संत शेख मोहम्मद महाराजांच्या अस्तित्वाची, त्यांच्या चमत्कारांची ही जाणीव जोपर्यंत संपूर्ण राज्याला होणार नाही तोपर्यंत संत शेख मोहम्मद महाराजांची जी कीर्ती पसरायला पाहिजे किंवा त्यांना जो काही न्याय मिळाला पाहिजे तो तेवढ्या मोठ्या ताकदीने मिळणार नाही। पण आज ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ज्यावेळेस ही पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होतो त्यावेळेस अनेक जण कुतूहलाने विचारतात की संत शेख मोहम्मद महाराज, बरेच जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती होता। आणि आज ज्या पद्धतीची सगळी व्यूहरचना या देशामध्ये आहे त्यामुळे नक्कीच धर्मांमध्ये कुठेतरी समता तयार करायची असेल तर संत शेख मोहम्मद महाराजांसारखे विचार, त्यांचे विचार हे संपूर्ण समाजाला जाणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या विचारांचा प्रसार आपण सर्वजण करत आहोत। तर ह्या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच भक्त भाविकांना माझ्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या वतीने या संपूर्ण प्रवासासाठी मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। पाठपुरावा चालू आहे पण मागील याला काही लगेच होत नाही, आणखी काही वर्ष दिंडी सोहळा हा चालू राहावा लागेल आणि तो राहिल्यानंतर नक्कीच दिंडीला सुद्धा ते मानाचं स्थान मिळेल, कारण तर संत शेख मोहम्मद महाराज हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातलं मानाचं स्थान आहे। आणि मगाशी जसं म्हटलं की जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास लक्षात राहत नाही, तर ही
उजळणी आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा सगळा पाठपुरावा सुरू आहे. आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक विनंती केलेली आहे की या दिंडीचा मानाच्या दिंडीमध्ये सहभाग झाला पाहिजे. पण या सगळ्या प्रक्रिया काही एका दिवसाची नाही आहे, ह्याला अजून बराचसा काळ जाईल. पण आपण प्रयत्न आणि पाठपुरावा हा सातत्याने आपला सुरू आहे. पाऊस चांगला झाला पाहिजे, कारण अल निनोचा इफेक्ट आपण पाहतोय. ऊन हे जास्त प्रमाणावर वाढलं होतं आणि त्यानंतर पाऊस आला, हा जास्त आला पण काही भागात आला. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये पाऊस आला पाहिजे. आणि मुळात काय आहे की निसर्गाची जर कृपा राहिली तर पुढचे शेतकरी सक्षम आहेत, ते नक्कीच चांगलं काम करत असतात. फक्त निसर्गाची कृपा, देवाची कृपा राहिली पाहिजे आणि ती पांडुरंगाचरणी नक्कीच प्रार्थना राहील या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने की उत्तम असा पाऊस हो आणि जी नैसर्गिक आपत्ती येऊ घातलेली आहे तिचा कुठेतरी नाश हो. रामकृष्ण हरी. राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आज श्री क्षेत्र श्रीगोंदा येथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत आहे. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी जीवनभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत वारकरी संप्रदायाचं काम त्यांनी जीवनभर केलं. त्यांचं त्या ठिकाणी योग संग्राम नावाचा ग्रंथ आहे. ते योग अभ्यासक होते. त्यांची अभंगवाणी आहे, त्यांची अमृतवाणी आहे, त्यांचा निष्कलंक प्रबोध आहे. त्या ठिकाणी पवन विजय असे त्यांचे ग्रंथ आहेत. 60 संवत्सर अप्रकाशित ग्रंथ आहे. जीवनभर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचंच काम केलं. पंढरीश पांडुरंगाची भक्ती केली. त्या ठिकाणी त्यांचा जन्म त्या ठिकाणी मुस्लिम समाजात झालेला असला तरी त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं म्हणून जागतिक पातळीवरचं एक राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. ऐशे केले या गोपाळे नाही सोहळे ओळे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे नारळ वरुती कठीण आत अंतरी जीवन शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद. म्हणजे त्या ठिकाणी हृदयात गोविंद आहे अशा प्रकारची भावना घेऊन जीवनभर त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं. त्या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराज पंढरीची वारी करायचे. वारी करत असताना राशीनवरून त्या ठिकाणी करमाळा, बार्शी आणि बार्शीवरून धामणगावला जायचे. आणि त्यावेळेचे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणारे संत मानकोजी महाराज बोधले आणि शेख मोहम्मद महाराज हे पंढरीच्या वारीला जायचे. मानकोजी महाराज बोधले आणि त्यांचे घट्ट संबंध होते. मानकोजी महाराजांना ज्यावेळेस पंढरीश पांडुरंग प्रसन्न झाले, त्यांनी धामणगावला चला, त्यांच्या जन्मगावी चला अशा प्रकारचा पांडुरंगाला विनंती केल्यानंतर पांडुरंगाने एक त्यांना प्रतिमा दिली आणि स्वतःच तेज त्या प्रतिमेत भरलं आणि त्यांनी सांगितलं ही मूर्ती प्रतिष्ठापना धामणगावला करा. ती धामणगावला मूर्ती प्रतिष्ठापना करत असताना त्यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या हस्ते ती मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्या प्रतिष्ठापनेसाठी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे प्रमुख उपस्थित त्या ठिकाणी होते. एवढं घट्ट नातं पंढरीश पांडुरंगाच्या त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं आहे. त्यांचा पालखी सोहळा या ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रत्येक वर्षी निघतो आणि त्या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये त्या ठिकाणी वारकरी पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या पादुका घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. निर्विघ्नपणानं त्या ठिकाणी वारी पार पडते. अत्यंत प्रसन्न आनंददायी वातावरणामध्ये ही वारी पार पडते. आम्ही सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या बरोबर चाललेलो आहोत याचा आनंद प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला असतो आणि मग खूप आनंदानं या वारीचा सोहळा संपन्न होत असतो. 4थं वर्ष आहे. खूप चांगल्या पद्धतीने वारीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. रामकृष्ण हरी. सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा आज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे. श्रीगोंद्यामध्ये ग्राम प्रदक्षिणा करून आता दुपारचा मुक्काम साळवंदेवी आणि संध्याकाळचा मुक्काम शेडगाव या ठिकाणी आहे. शेडगाव नंतर खेड येथे मुक्काम आहे, नंतर भिगवण येथे मुक्काम आहे, पळसदेव येथे मुक्काम आहे, इंदापूर येथे मुक्काम आहे, बावडा येथे मुक्काम आहे, त्यानंतर खंडाळीनंतर तोंडले आणि तोंडल्यानंतर पंढरपूरमध्ये पालखी जाणार आहे. अनेक भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेषतः हे 4थं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी जेवढे वारकरी होते त्यापेक्षाही दुपटीची संख्या हे आज पाहायला मिळाली आहे. निश्चितपणानं संत शेख मोहम्मद महाराजांनी असणारी श्रद्धा या भावनेतून हे वारकरी यामध्ये
मिसळण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि भक्तिभाव निश्चितपणानं आज श्रीगोंदा शहरामध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही या उक्तीप्रमाणे हा सुख सोहळा हा सगळ्या आमच्या श्रीगोंदेकरांना सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. जागेचं आता चालू आहे, त्या जागेमध्ये काही लिटिगेशन आहेत, त्यामुळे सगळा विचार करून शेवटी लोक आपल्यावर विश्वास टाकणार आहेत. त्यामुळं सगळ्या कागदपत्राची चाचपणी झाल्याशिवाय, सगळं क्लिअर रेकॉर्ड असल्याशिवाय त्या ठिकाणी जागा खरेदी केली जाणार नाही. सर्वांनी वास्तविक पाहता पंढरपूरला जाताना सुख वाटतं, म्हणून आमचे सेना महाराज म्हणतात जाता पंढरीची सुख वाटे जीवा. एकदा फक्त वारीत येऊन पहा, वारीमध्ये आल्यानंतर आयुष्यभर त्या माणसाची वारी चुकणार नाही. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. डीजे नाही येतो, तो बँड आहे. डीजे विषय वेगळा आहे आणि बँड विषय हा बँड आहे, याला परवानगी आहे सगळ्या गोष्टीमध्ये. जो डीजे आहे तो कर्कश आवाजाचा हा विषय होता, हा वास्तविक पाहता हा बँड आहे. आणि हे करत असताना सुद्धा जे भक्तिगीतं आहेत तेच, जर इतर काही कुठले गीतं वगैरे त्याच्यामध्ये हे नाही, बँडवरच आहे. डीजे आणि बँड याच्यामध्ये थोडा फरक आहे. बाईसाबाई निवृत्ती खोप, गाव ढोरजा. मी 40 वर्ष झालं मोहम्मद महाराजांच्या दिंडीत जाते, कुठला त्रास नाही आणि आज पण चालली. भारी वाटतंय. अहो मला लय दिंड्यांचा अनुभव. फक्त इथे सिरियल दे चांगलं, मला काही नको. पाऊस कमी आहे असे मी ठराला प्रार्थना करते, मागते की पाऊस आम्हाला पडून दे. पावसाशिवाय आमचं जीवन नाही, आमचं काय कोणी सर्व्हिसला नाही, आमचं जीवन सारं शेतीवर आहे. विठ्ठला एवढीच कृपा कर. श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज हिंदू मुस्लिम धर्माचे ऐक्य दर्शवणारे प्रतीक आहे. त्यांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे श्रीगोंद्यातून प्रस्थान होत आहे. याच ठिकाणी आपण आता आज उभा आहोत. आपण माझ्या मागे पाहू शकता की या ठिकाणी हजारो वारकरी जे या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून यामध्ये हरिनामाचा विठ्ठलाचा गजर करत या ऐतिहासिक सोहळ्यासाठी एकत्र आले आहेत. यंदा या पालखी सोहळ्याचे हे सलग 4थे वर्ष असून सुमारे 3000हून अधिक वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. पालखीसोबत संत तुकाराम महाराजांच्या परंपरेतील मानाची जी बैलजोडी आहे ती देखील सहभागी झाली असताना सोहळ्याचे विशेष आकर्षण वाढले आहे. पंढरपूरच्या या संपूर्ण प्रवासात वारकऱ्यांसाठी जेवण, निवास, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा तसेच सुरक्षेची सर्व व्यवस्था पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली आहे. हा पालखी सोहळा श्रीगोंदा, सावंतदेवी, शेडगाव, खेड, भिगवण, पळसदेव, बावळा, खंडाळी, इंदापूर आणि तोंडले येथे मुक्कामी करत असून ही पालखी पंढरपूर येथे 24 तारखेला दाखल होणार आहे. पंढरपूरमध्ये संत मोहम्मद महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पारंपरिक भेट होणार असून हा भावस्पर्शी क्षण अनुभवण्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि वारकरी परंपरेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा उद्या पुन्हा एकदा श्रीगोंद्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात अधोरेखित करणार आहे हे निश्चित आहे. एकूणच जर पाहिलं तर हा जो पालखी सोहळा आहे हा श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरापासून संपूर्ण श्रीगोंदा शहराला प्रदक्षिणा घालत आता राम मंदिर या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आता हे रिंगण सोहळा जो आहे तो पार पडणार असून यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. C24 ताससाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा, अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.